निशे अरे काय अक्कल बिक्कल जाण्याची नाही तर मनाची धर थोडीफार. तुम्ही लोकांच्या बायाचे नाव म्हणा. लोकांच्या बायाचे काय 3 दिवस लग्न आले यार बावट मला पत्रिका वाटत माझी हाल चालली. मग काय करू? कुशाल घरी बसली तुला अरे काय अक्कल बिक्कल थोडी पोरीच लग्न आहे का काय काय मग काय करू लोकांचं मी? काय तिथं काय जागरण गोंधळ आहे काय मग काय करू? कोणाला सांगितलं तू आतापर्यंत? मी कोणालाच नाही सांगितलं. तुम्ही गेले तरी सांगायला. तो भावाच तिकडे सांगितले हा तिकडे सांगितलं. हाती तर बघी काशीत घातली असेल लगेच आई घातली असेल लगेच सगळ्यांना बोलून घ्या दे 2-4 दिवस अगोदर. येणार जाता. हा तीच ना बोकांडी बसायला इकडे सगळी फुकाट खायला कामाला तर कोण नाही काशीत घालायला. काय काय आणलंय त्यांनी पुरीला काय केलं त्यांनी? करते ना त्यांच्या मनाला वाटलं. काय म्हणाल उद्या लग्न आहे परदेशी लग्न आहे आज काय त्याचं काय नियोजन आहे? मग करते ना परवा दिवशी. काय करणार आहे? अहो करते त्यांना जे वाटत ते. मग काय हटून म्हणू का त्यांना करा करा म्हणून? अरे बाशीचं लग्न आहे काय करा म्हणजे काय हक्काने सांगावं लागतात गोष्टी. मग तुम्ही सांगा फोन करून. तसं भिकारीची ती काय करणार काय काय तुम्ही गेले जागीरदार पडले. जागेवर पडे मग यायचं काय करू काय नाही दुनिया भानगडी याव तेव्हा काय आहे का नाही? मग तू तुम्ही एक पुढे काम कर कपडे बिपडे केले त्यांना आता होती येते. सगळं केलंय काय बनवानाचे मग तसं सांगायचं त्याला त्यांना. कपडे शिवायला दिले आणि 15 दिवस टाकले त्याला. मग सांगायचं त्यांना तसं. मी काय सांग तो तोंड काय शिवत काय सांगायला का तुला खातंय कोण सांगितलं तू? मी सांगितलं आज बोलवलं संध्याकाळी त्यांना. त्याच्या पोरीस लग्नात आपण 20,000 दिले ते मग त्याला लाज नाही वाटली का परत रिटर्न द्यावं म्हणून? अहो म्हणजे आपण आयर केलता. मग त्याचं काम नाही का परत रिटर्न द्यायचं? काय रिटर्न दिन आयराचं तुम्हाला आयर केलं मग तुम्ही रिटर्न देता काय त्याला? अरे जाऊन दे ती काही गरज नाही त्यांची मला. आणि ती येऊन नाही आला तरी जण ते उभं राहायला नाही आलं तर दुसरा मी उभा करीन कोणी बी. तसं हा काही ना. गरज नाही. पार्टीला मामाच नाही का? नाही नाही काय गरज नाही त्याची. हा ना. तो जर विचारित नाही पुसत नाही फोन नाही काय नाही दाजी काय चाललंय पुढचं लग्न 2 दिवसावर आलंय काय करावं काय नाही कशाला येतो म्हणा येऊच नको फोन करून सांगू तर येऊच नको म्हणून माझ्या पुरीस लग्न. सांगता ना तुम्ही. मग मी पण जाते माझ्या मायाला. जा काय गरज नाही असं मी लग्न करीन मी निघ करा लगेच निघ. कोणी म्हणलं ना आई कुठे गेली म्हणून कालच मेली मदत केली आणि आता लग्न लावून घेतो मग आता असं करतो म्हणून. हा ना. हा ते लय सोपं त्याला काय? बोला कायसाठी आले तुम्ही ते बोला. अरे बावळाटा शेजारच्या माणसांना जाऊन सांग. मग सांगता येईल ना. सांगता येईल नाही उद्याचाच विषय फक्त. बरं उद्या सांगा येतो, सकाळची भर जावं लागेल मंगल कार्यालयात. सांगा ते जाऊन. लगेच निघ तू थांबू नको 1 मिनिट भरबी. जरा खाल्लेलं जिरव 3 टाइम खाती दन बसती ते मोबाईल बघत. माझ्या खाण्यापिण्यावर नाही हा मग ते झकमारी करते जा सगळ्यांना सांग आणि नीटनेटकं सांग उद्या लग्न आहे म्हणून. मग सांगा ते ना आता चालले ना सांगायला. निघ ह्या आवरले आता. काय करते? काय नाही बाई. अगं तुला काय कळतं बिळतं का नाही माझ्या घरी यायचं का काय म्हणून? काय झालं? लग्न आहे परवा दिवशी माझ्या पोरीचं आणि माझ्या घरी सुद्धा नाही आली तू. मग आता तुझ्या घरी येऊन मी काय करू? अगं मदतीने यायचं जायचं. अशी मैत्रीण असते का कुठं? अगं मदतीला यायला आता तुझ्या घरी तुझा नवरा आणि ते नसतं म्हणून मी येत नाही. मग माझ्या नवऱ्याचं काय त्यात? नको बाई तुझा नवरा लय बघतो माझ्याकडे. आता बाई तू तर काय 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 प्रीती झिंटच लागून गेली. प्रीती झिंटा असू नाही तर माधुरी दीक्षित असू पण आहे ना काहीतरी निशा तर आहे ना. हा निशा हाय हा, बाई. मग? नाही मला वाटलं प्रीती झिंटा बिंटा लागून गेली नाही काय. बाई तुझा नवरा लय बघतो त्या चष्म्याच्या आतून म्हणून मी येत नाही. अगं काय बोलती जशी 16 वर्षाची पोरगी बोलती. मग एक काम करत जा तुझा नवरा गेला ना मग मला बोलवीत जा. माझ्या नवरा नाहीचे घरी. माझ्या नवऱ्याच्या मागलं काम आहे कुत्र्याने पळतो बिचारा. एखादी म्हणती येते मैत्रिणीला मदत करू लागते अगं का येत काय? नाही, मी कुठं नाही म्हणले. काय इथंच बसली फोटो काढीत मेकअप करून. अगं ते काढावं लागते इन्स्टावर टाकावं लागते तुम्हाला. इंस्टावर काय मित्र आणखी तुला माहित नाही का? होय काय? तसं काही नाही पण टाकत असते मी रील्स वगैरे. तसं काही नाही बाई. मी म्हणलं असते काहीतरी. बरं जाऊ दे ते लग्नाला ये परवा दिवशी परत म्हणशील मला आमंत्रण नाही दिलं. बर हे काय आणि काम आवरली का सगळी? रुखवत वगैरे केला का सगळा? ते सगळं केलंय. आता ते माझ्या भाऊन ते राहिले भाऊ जाईन ते राहिले ते सगळं करतील. आणि एक काम कर आता तेवढं काय? आयर घेऊन ये 500 रुपयाचा. फक्त 500 रुपयाचा? 500 रुपये आयर कर म्हणजे कॅश कर. कॅश 500 रुपये आयर कर. म्हणजे तू कोण सांगणार मला आहेर कर? आता तुझी पोरगी काय माझी पोरगी काय एकच झाली ना. आयर केल्याशिवाय कसं काय येतंय? येडी का काय ग तू? बिगर आयराची जाती काय लागणार? पंचायत झाली हिला आहेर कर. तुझी पंचायत झाली? तोंडाने आयर जर करीत नसेल तर येऊ नको बाई. 300 रुपयाला थाळी आहे. येडी बिडी का काय? 300 रुपयाला थाळी मग म्हणजे आहेर करायचा खाण्यासाठी तुझ्या पोरीच्या लग्नात? अगं येडी का लग्नाला यायचं मला 500 रुपये आयर करायचा. निदानशे 200 माझ्या पाकिटात राहते आणि 300 रुपये थाळीचे जाते आणि अक्कल आहे का तुला? अगं म्हणजे तुला पैसे पाहिजे ना असं सांग ना मग.
तू आज जा आपला झाला, तू आज जा झाला, तू एकदा तुला आहेर करायचं आहे का नाही? नाही करायचं मला आहेर, मी आहे तर खाणार. आहेर करायचं नाही, माझ्या पोरीत लग्न द्यायचं नाही, अजिबात काही संबंध नाही तुझा आणि माझा. असली कसली मैत्रीण आहे का तू भिताड? काय बाई मैत्रिणी का कोण आहे कुशाल पैसे मागते आहेर मागून पेट कर तिकडं. भावट कुणी काढली कुशाल तोंडाने म्हणती आहेर कर ना आमक कर. 500 रुपये द्यायचे, 100 रुपयाचा करीत असते मी पण आहेर. पण तिकडच भावट कुणी काढली मकर डोकं खायला. का म्हणते गणगण असती माया माग काय कुठं कुठं एवढं म्हणजे? काय 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 मध्ये चाललंय? तिथं माया वाफा भरला असन वा फवारला असं मग पाणी लावून घरी गेलो होतो आंघोळ करायला. आगो किती होय तुम्ही? मग काय मग तसंच आलो काय बोंबलत परत मला तर नाही या असं मायाहून वाटत नाही का आंघोळ करून आलोय का काय नाश्ता बिष्टा केलाय का नाही केलाय. नाही वाटत. तुमचं काय मग फुगलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय? काय वाटायचं अहो ती अहो कवर जा तुम्हाला काय नाश्ता केला काय, नाही केला काय? लावित नाही. किती का जीव लावी ती. हा ना जीव लावित असेल म्हणून तुम्ही चांगले झाले काय काय नाही एवढे. हा मग आता कसं असतं आता सगळी जर चांगली झाली तर काम करायची कोणी. हा ना दिसतंय. आमच्या मागे काम असतात नाही नाही काम काम काय करतात ते आम्हाला या दिसतंय. असं नटापटा करून हिंडायचं म्हणलं माझ्या जमणार नाही पोरीचं ना ते. लग्न आहे मग नटापटा नको करू तर काय तशीच राहू काय भिकाऱ्यावानी. मग तुमच्या पुरुष लग्न आहे काय परवा दिवशी लग्न आहे तुम्हाला माहित नाही का? आणि मग का पत्रिका वाटायची पत्रिका गावातल्या लोकांना नाही वाटायचं एवढं नाही छापले आम्ही. मग गावातल्या लोकांना आहे ना तांदूळ वाटून आमंत्रण द्यायचं. म्हणजे स्पेशल आमंत्रण आहेत काय. हा स्पेशल हा हा स्पेशलच म्हणा. म्हणजे मग तर लय बारी बारी असं लग्नात जेवण बिवानन. हा मग आमच्या यांनी लय भारी जेवण ठेवलंय. लग्नात काय बिर्याणी केली का. अहो बिर्याणी करायला काय आपण काय मुसलमानाची माणसं आहेत का? याला काय बोला तर तुम्हाला तुमची ना आखलीची काय मग झोकाचुकी का. मुसलमानाच्या लोकांमध्ये असती बिर्याणी आपल्यामध्ये असती का? आणि मग आपल्यात काय असतं तुमच्या आपल्यात जावाळ बिवाळ नसतं काय. बकर कापावं लागत जावाळा. जावयाला असतं लग्नात नसतं. तुम्ही काय चिंते सर मोकार लग्नाच्या आधी जावाळ असतं. मग मी तेच म्हणले बकरं नाही कापलं का मग? बकरू नसतं असं मग म्हणले. लग्न अजून लांब आहे. हो 3 दिवसांनी लग्न. हा मग त्याच्या आधी असं ना. आताच आमंत्रण देते मी. नाही बरं आहे. आणि तुमच्या कसं आलं गडी माणूस सोडून. अहो ते गेलेत पत्रिका वाटायला गावाकडं. हा मग त्याने सांगितलं असतं ना आम्हाला तुमचं पण काय आता गडबड ती आहे? आहे ना एवढी. हा नाही बरं आहे. स्वतः तुमच्या ताब्यात दिलेली दिसते ना. बरं मी काय म्हणते हा लग्नाला या मग परवा दिवशी. बघा आता ते काय सांगणं झालं एवढं आता आग्रहाने सांगितलं म्हणा लग्नाला यावंच लागणार आहे. हाय का नाही? हा, मग येताना तेवढे 2000 घेऊन या आयराला. काय 2000 कॅश आयराला घेऊन या. आणि केस माझ्या डोक्याला होत आलाय त्याला आणि त्याला काय यायचं कॅश. म्हणजे असे पैसे काय हा मग असं बोला ना जरा सुट्ट बोलत जा की तुम्ही. हा मग 2000 रुपये मला आयर. काय एवढं कळतं का ती केस आणि बीस काय मला वाटलं तू म्हणते ही डोक्याची केस काढून ये तिथे. अहो आता कसं भारी भारी जेवण ठेवलं म्हणल्यावर मग आयर तर करावंच लागेल का नाही? पण आमच्या हिशोबाने करू ना काय तुमचं काय कर्ज बिर्ज आहे काय आमच्या. तुमचा हिशोबाचा काय संबंध आला? ए बाबा 2000 आयर करायचं असलं लग्नाला यायचं नाही तर येऊ नका अजिबात काही गरज नाही. तुमच्या अजून काय पुरुष लग्न राहणार नाही समजलं का? आमच्या जेव्हा काढली काय तुम्ही आईवर सांगायला तुमचं काय अधिकार आहे आमच्या. मग येऊ नका ना लग्नाला. आणि मग कायला सांगितलं तोंड वाचून लग्नाला या म्हणून. मला वाटलं तुम्ही 2000 आयर करतात म्हणून सांगितलं. तुम्ही एवढे फार भिकारी मला माहित नव्हतं. आईला तुमच्यावर वाटत नाही असं तुम्ही एवढे बेकार भानंग असतात म्हणून. अहो मी पहिल्या लग्नाची वरमाई अशी बघतोय आईवर मागणारी तोंडानी. मग काय मला 3000 करायचा होता पण 300 रुपये सुद्धा नाही करणार काय आलो तरी. येऊ पण नका हा. तुम्ही लग्नाला. तुमचा जाप नाही इकडेच करा, तुमचा जाय तिकडेच करा तुमच्या वावरामध्ये. एक काम करा ना केस फुग का ना गावात. तुम्ही एका हा. तुम्हाला नाही, गरज आहे, तुम- तुम्हाला 2000 आयर होत नाही मला- त्याच्याने तुम्ही काळात जागा मला काय म्हणायची पोरगी तुमची. आमची हा? पोरगी असं लग्न आलं तर करा, खायला तुम्ही तुम्ही निघाले. येणार ना. हा? बरं झालं मोठी तरी केली उपकार केली तिच्या हा ना. विचार येऊ. मोठी अख्ख्या तरी गावाला केली. सांगा काय सांगायचंय? लग्नाला या म्हणावा आईवर घेऊन. ते आम्ही आमचं बघू. आम्ही उपकार केल्या तुम्हाला का पंचायती म्हणावा काढून उपकार केल्यात तुमचा जाप ना करा तिकडं. लोक उपकार तुम्हाला केल्यात आयर करू वाटलं तर यायचं नाही तर यायचं नाही अजिबात. येणार चालते का? बी जीवन बी येणार. यायला काय बाबा बेकार भानांगापेक्षा बी बेकार काम हिच खुशाल तोंडाने आईवर मागती नाही हटकून उलट लग्नालाच जायचं हिच्या. 3 रुपये सुद्धा नाही आयर करायचा. केळ कोण तोडले काय नो का वहिनी अहो, लग्नाचं आमंत्रण द्यायला आलते. असं होय मला तसं कळालं होतं पण मला काय सांगणार बस शेजारी पाजारी काय लग्न आहे तुमच्या तरी केळाची झाडं माणसाला काय डवची द्या. करते तुम्हाला का आमची केळ हा? तुम्हाला तारात करा तुम्ही नाही ना काय केळ चुरून आमची आम्हाला एवढं बीक लागलंय पारण. आता खायची वस्तू आहे मग येता मग मी कुठं काय म्हणलं तुम्हाला नेत ते जा. म्हणलं आम्हाला फार एवढं बीक लागलंय तुमची इथली केळ न्यायला. बोटाला काय केलं काय नाही आता लग्नाचं घर आहे म्हणल्यावर लागलं थोडस. मला वाटलं ना चावलं काय तुम्ही लय बडबड केल्यामुळे नानाची एवढी ताकद आहे का चावायची? ना ती बी आहे म्हणा पण चावलं असं म्हणलं नाही दम आहे का नानात चावाय एवढा? तू काय तुमच्या जायचं काय तुम्ही कोणाचा बरं ते काय म्हणते हा. परवा दिवशी लग्न आहे लग्नाला या. येणार लागणार मी हा सगळे येणार ती व्याख्या कर पोरांना सगळे येणार आहे.
घरदार हा मग आता शेजारचं लग्न आहे म्हणलं तर सगळेच येणार मग काय तर हा. घरदार सकट येणार. तुमच्या घरात माणसं किती हो? 2 पोरं पोरं. म्हातारा म्हातारी बायको 6 माणसं झाले नाही का? हा मग तुम्ही ना 3000 आहेर करा बर का, कॅश मध्ये करा ते पण. 3000 आहे हा लय काय नको, 3000 आहेर करा. शिकवणची पद्धत झाली तुमची सांगायची. अहो आता जवळच्या माणसाला सांगावं लागतं आहेर करायला. अहो पण ते आमच्या मनाचा प्रश्न आला किती आहे करायचा आणि किती नाही. तुमचं मन राहू द्या तिकडं. 500 आहेर करायचा का करा. 51 करायचा का 100 करायचा करायचाच नाही. मग येऊच नका लग्नाला, चालेल येऊच नका लग्नाला. येऊच नका. का आहेर करायचं नसलं लग्नाला येऊ नका. पण का लग्नाला मग आवडच करावं लागेल का लग्नात? हा. असं काय नियम असतो का लग्नात? आमच्या इकडे नियम आहे, काय लग्नात आहेर केला तरच यायचं नाही. तुम्हाला लाज नाही वाटत का हो? अहो तुम्हाला लाज वाटत का? आम्ही कोणाने आहेर करा म्हणाला? 300 रुपयाचं ताट बुक केलंय आम्ही. हा तुम्ही 500 रुपयाचं आहेर म्हणजे केलं. आमच्या आवडत जेवण केलं का 300 रुपये ताट? तुम्हाला लाज वाटत का? खुशाल तुम्ही फुकट खायला चालले लोकांच्या लग्नामध्ये. हा लोक अन्नदान लाज करतात. नाही वाटायला पाहिजे. लोक अन्नदान अहो, करतात ते म्हणते. कारखाने करतील. आमच्या जीवावर कुठे इकडे अन्नदान चाललंय तुमचं? मग तुम्ही पोरं आमच्या जेव्हा काढली होती काय? हा? तू आले आमच्या जीवावर अहो, काढलं, नाही, तुमच्या जीवावर नाही, काढलं, तुम्हाला काय नाही, करायचं? बायको ऑपरेशन करत तू बंदी करून घे. नाही तुम्ही काढलं कोण सांगणार आहे? 5 पोरं होऊन दिली. तुम्ही कोण सांगणार बाबा आहे? असं दुसरं मागतात. दुसऱ्याला मागायचं काय मग भीक संबंध? मागितलं. लग्नाला यायचं असलं तर आहेर करा असं सांगितलंय. भीक मागा, तुम्हालाच भीक मागा कोण द्यायला? अहो मीच होऊन 5000 आहे करत पण आता रुपया सुद्धा करणार आम्ही सगळे येणार तुम्ही लागणार 5000 करताय हा. का? तुमच्याकडे बघून कोणी म्हणा का तुम्ही 5000 करता म्हणून? का माझ्याकडे बघून म्हणजे काय माझ्याकडे असं खेचो पैसे आहेत का काय? दिसारा दिसारा सुद्धा तुमच्याकडे बघून की तुमच्याकडे 10 रुपये तरी असतील म्हणून मला आधीच सांगितलं 3000 आहेर करा म्हणून. अहो मी 5000 करणार होतो. तुम्ही 5000 करू शकत नाही. रुपया बी करणार नाही आता तर. तुमची लायकी पण नाही. उलटा अजून 4-2 आणणार येऊ जेवायला. नका, अजिबात यायचं नाही. आले का तर नाही जेवायला यायचं? भेटणार नाही. द्यायला ठेवा. मी नवर देवा कोणी येईन तिकून. नवर जाऊ कोणी हा, यायला माझ्या कुठं तीन या. ओळखीचे पाहुणे समजलं इथे. का? यायचं नाही अजिबात. आता सांगते. काय वागाड तोंडाची बाय खुशाल तोंडाची म्हणत आयर करीत जा ही करीत जा. हा लाज नाही वाटत तिला. आईला करू दत्ताळ्या तोंडाची. आईला शेर अय तिथे अरे इकडे काय चेअरमन? अरे ये काय इकडे काय करतो तिकडे उन्हात आणायचं? आयडे इथून आता उडी आणि मारून उडी. द्यावं लागेल ना, तुला लय किती उडी खोल आणायचं पडली बघ. मोठी. आता पहिलं झालं उड्या आणायचा कुडून बी नाही नाही अजून आणतोय मी. उड्या आणायला काय लागलं तू? मी अजून जाडावून म्हणलं तरी मारीन. झाड राहून आणशीन त्याच्या का राहून आणशीन त्याच्या का राहून आणशीन 35 फुटाच्या नारळावर चढतोय अजून मोकार काय. ते नारावांचा टाकून लोकांच्या घरावर काय चढत असतो भांगल्यावर. नाही नाही चालायचं आहे काय कोणाचे कोणाला कोणी खिडकीत जिन नाही केलेले त्यांना काय वर चढता येतं का? अरे तू जिन्यातून मागून चढतो पायपानी. माय काय असं जाऊ दे बरं. तू काय म्हणणं तुझे बोल. अरे ती शेजारी ती नानाची बायको पगार तोंडाची लस्त असल्यावर दिसतो का मग तुला आमंत्रण आलंय का? म्हणतात द्यायला आलती माझ्याकडे. अरे पण ती लग्नच आहे का नक्की? लग्न आहे का मुसुराच्या काय माहिती? अरे ती बाय अशी डोशी ती ना. गुरुजी दे म्हणजे मला म्हणे तुला किती आवर करायचं? 3000 रुपये आयर करण्यात लागणार येऊ नको. मला वाटतं तुझ्या माणसं याच घरात येत काय ना भाऊ? तिला मला 6 माणसं येणार आहेत आम्ही. हा हा मग आता मग म्हणलं म्हातारा म्हातारी बायको मी पोरं 300 रुपयाने ताटे भाऊ. हा मला म्हणे 300 रुपयाला तो जाळ कर म्हणत ताटावर तिकडे आईला त्यांनी का आपल्या उपकार बिपकार केलाय काय म्हणावं? पुढ काढून. हा सॉरी मी म्हणलंय. आईला म्हणलं परत झेंडा लावला लागा तुम्ही जो लोकांचे जेव्हा मी म्हणलं अख्या गावात आमंत्रण दी. होय. अरे लय लय फिसकून गेलो. अरे एक माणूस जाईल का असं लागणार म्हणलं. बरं, मी काय म्हणतो मला सांग तुझ्या म्हणे मी ना 5000 रुपये आयर करणार होतो पण आता आईच्या जरा आपले पोर करता येईल बा ते. आता जर असा हक्काने मागून घेतल्या तू माघारी करीन का पुन्हा? तिला म्हणलं रुपये बी नाही करणार मी सगळं आपल्या लागणार पोरांच्या लग्नात नाही टोल टाकावा तिने. म्हणायचंच काय आलता काय उद्योग नाही म्हणून उद्योग आहे भाऊ ह्यो. या अशी कुठे पद्धत असते बरोबर. नाही 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 पण मला तू सांग लग्न काय आता शेवटी कसं आहे लग्न आहे हा. पण हे नाना कुठं सोडलाय तिने नवरा नाही तर आमंत्रण सांगाय काय नाही स्वीड ती. आणि ते बी काय कमी नाही सर ढेशिंग हा, कष्ट कमवायची दिसती. तू होतं लय ताव मारला ती म्हणली असं गडी आटो घेतला जाब आटोक्यातला काय धावा नाही तू कोण नाही शाणी निश्चय बाई कोणकडे हिंड तिकडं ती कोणकडे चालली काय नु आईला ती बी टेन्शन मध्ये दिसते तिला बी आमंत्रण दिल्यावर दिसतंय काय नु ती चालली का नाही राहत तयारी करायला घाबरली असेल. बहुतेक दुकान इकडे ना. इकडे? नाही नाही ते तसं नसेल हिला सोन्या सायवर सांगितलेलं असं नाही त्याच्यामुळेच लपत लपत चालली 4-2 ग्रॅम करायला सांगितलं चोरी करायला चालल्यावर कुठं कुठं निघाली होती? का पामटेन चालली होती. आता काय सांगू तुम्हाला? काय कोणाचं उचलून घेऊन पळाला काय भानगड काय नाही. अहो, इथं रुपया नाही आणि मग? आणि ती बाया नाही का ती नानाची बायको? शेजाऱ्याचं काय चांगली ठोकली आमची रुपयाला ताट म्हणते 300 रुपयाला 500 रुपये आहेर कर म्हणते 200 रुपये माझ्या पाकिटात राहते म्हणजे 500 आहेत काय तू 500 वरच आहे. मग तुला द्यायचंय राव.
जवळची दिसतात काय ना आमच्याकडे 3-3च्या आत बोलली नाही. 3,000. हा, माणसं याला तर माणसाची विचारून घेतलं येडं फुकण्याची पाहिजे झाली काय डोक्यात लागली काय जरा मानावं लागन. पण चाळ झाला खुशाल पैसे मागती आतापर्यंत ज्या लग्नाला गेला तसं आज आमंत्रण तुम्हाला दिलंय का कोणी? तू काय मागायला चालली होती काय मग? मागायला मग आता म्हणलं पैसे मागायला. नाही बरं आहे भाऊ. 500 रुपये असले तर अरे मग बिनधास्त लागणार जायचं आणि तुला जेवून. शिव्या दिल्यात मला तिला तसं नव्हतं म्हणा पण आपलं चुकलंच. येतो म्हणत 3,000 काय 5,000 करतो. नाही पण ना जेवायचं मी रिटून निघून द्यायचं निघून यायचं अहो, होतं. पण का एवढं- तिच्या टोलेच तो येतं पहिलंच काम काढून टाकीन ती. जर का गेटला येऊन थांबली ना मग कळून तुला एवढं जेवलं. घाण घाण देऊ राहिली ना ती तिला म्हणलं पैसे नाहीत त्या माझ्या बिचारीची काय चुकी? का? पुरीचं लग्न आहे तिच्या. आणि 5 पुरी येत. म्हणजे पोरगी जेवढं काढली, कष्ट आपल्या झालं ते जीवावर लोक काढली कोण काय वसूल करून घ्यायचंय आता. हा, पण पोरगी मग? काढली आपल्या जीवावर काढलेली. मग काय लगेच म्हणतात आपल्या आपल्या जेव्हा जीवावर काढली काय असंच आईवरच ऐकलंय का कुठे पहिल्यांदा तिथे आईवर घेऊन या तर लागणार या. मनाने करतात माणूस. तू ऐकलंय बाई अख्ख्या गावात आमंत्रण आहे. आता माझ्या पुरीचं आहे लग्न मग मला आता वाटतं मी लय कसं पब्लिक काय? राहीन काय नुवा तुम्ही लागणार. असंच आमंत्रण देत जा मग. नाही भाऊ मी नाही देणार तसं आमंत्रण हा म्हणजे तसं बघा तिलाच द्यावं लागेल फक्त. शेजारणीचा वाण नाही तर गुण काय गुण, हा. घेऊन पळायचं. नको मला त्याला काय होतंय? मी माझ्या जीवावरच काढलेली मी माझ्या जीवावरच लग्न लावून पोरं देणार आहेत ना. मग हा मग ती महत्वाचं आहे. नाहीतर मोकार सांगून तरी मग काय वाचून दे काय ती? आईला काय बोलतो ऐकतं का लग्नाला म्हणे लग्नाला आहे का आता? असं होय लाग. त्यांचं जसं आता आहे तसं यांचं की कवा आहे. माझं आणखी 2-4 मला म्हणलं पोरच नाही काय. त्याच्यात पुढे बदल पडू शकतो. ही 500 सांगितलेत ना तिच्या घरी जाऊन 5,000 सांगायचं. मग आता तसंच करावं लागेल बरं एक काम करा काय माझ्या हिशोबाने आता नानाची गाठ तर घेणं गरजेचं आहे कमीत हा, कमी आता बुवा. नानाकडे जावं लग्न आहे नाहीये इकडे तर ढोसलंय आपल्याला. नानाचा काय नानाच झाला नंदी बैल नानाचं काय चालतंय. ते आता कसं असतं प्रत्येक ताटा खाल्लं मांजरच असतं. आता लय फुगिरी नको चोद मोकार तुला मग कुत्र्यावानी आणतात घरी ग बस. ठीक आहे शिव्या दिल्या तुम्हाला आणि मग चांगले 2 घोडं लावल्यात कणाकण. रेस मधला घोडा लावला त्याला. म्हणलं बरं झालं आपलं पळून गेलो म्हणलं रेसचं नाव घेतलं तर आपल्याला कायच सहन होणार नाही. पळूनच गेला होय. पळूच हानीन म्हणलं. ती काही तावतच आली होती जणू मारती का एक काम करा बाकीचं जाऊ द्या आता नानाची गाठ घेऊन येऊ चला. हायचं नानाकडे तिघं बी आलो सायतांची पडल्यात गाठीत चला चौकशी करणं काम आहे आपलं. निशय हा आली का जाऊन तू हा सांगितलं का रे सगळ्यांना? सांगितलं शेजारी सगळ्याला सांगितलं ना? आता गावाला सांगितलं हा ते बांगड्यावाला येणार आहे आज. मी सांगून त्या आलो बायांना कोणच्या बाया बोलायच्या बांगड्या करू ते सांगितलं मी सगळ्यांना सांगितलं सगळ्या साईडने सगळ्यांना बोलून घे. काय होतं परत परत झंझटच नको पाठी मग नाही शेजारी पाजारी म्हणते यांनी एकट्या एकट्यानेच लग्न केलं आपलं काय कोणाला मागायचं कुठं काय अख्ख्या करायचं? गावाला सांगून आले मी तुम्ही टेन्शन देऊ नका जादा काय सांगितलं नाही ना ओव्हरफ्लो मी सांगत असते का वर फक्त लग्नाला या म्हणली ना. तुम्ही जेवढं मला सांगितलं ना घरात तेवढंच सांगितलं आणि तुझ्या भावाला फोन केला हा केलं ना काय म्हणलं काय आणतो ना? आयर घेऊन ये म्हणलं हा अंगा असं काय आणून सांगितलं त्याला? म्हणलं आण एका 2 तोळे हा आईला मग तर लयच भारी. हा, मग माझं असंच काम असतंय नाही येऊ दे काय अडचण नाही. मग आता काय करायचं? आता तुम्ही ते एक काम बांगड्या कर नगर जाऊ आपण खायला ते राहिलेलं सामान सुमान सगळं घेऊन येऊ परत. तुम्हीच आणा ना आता मी काय लिहू तुला काय जीवावर येतं का उन्हा तानाचं हिंडायला का मी बायावानी पिशा वाळकीत बसू तिथं बरं चल त्या 20-25 साड्या आणावं लागतं राजू त्या आयाला वाटायला. काय रे कुठून बुद्धी आली मला लागणारा काही कळतच नाही. बरं चल चल हो अरे शेजारी तर आताच आले हो. बरं झालं आली चला मग. नगर जायची मग आता काय इथं आहे कस काय काय आता या, या, काय या, या. बांगड्याचा कार्यक्रम संध्याकाळी बांगड्याचा कार्यक्रम तुमच्या घरी तुमच्या वांग्यावर नाव होते तिकडे. लग्न बिग्न नाही काय? हो का म्हणून आमच्या बांगड्यावर जाळ करतात हे राव. काय येडे करायला आले मी. अरे मग संध्याकाळी येणार तू कसं यार आता काय संध्याकाळी येणार करणार आहे. आहे? संध्याकाळी सगळं एकट्यालाच बघायचे काय लग्न आहे का पण अंधाराच्या बांगड्या भरायचे का? लग्न आहे ना इथं तर काय मला मांडव पिंडव तिथे साखरपुडा हळद फिळद सगळं मंगल कार्याला ठेवलं इथे असं आहे. झंझटच नको मग. पण लोक एखादी पट्टी देतात लग्न असल्यावर घरी काय पट्टी देते इथं कोण थांबणार आहे उद्या सगळे गायब होणार आहेत त्यांना आखीचे. थांबवायचं नाही इथं म्हणजे आणि ती वर मग इथं थांबून आयला पण लग्नच आहे ना नक्की. नाही मोठं रे येतं करावं काय बोलत राव तुम्हाला सांगून सकाळीच आमंत्रण दिलेत ना मग तुम्ही आले पाय पडू देतोय बाबा बघा मी झालंय किती का? चांगलं आमंत्रण दिलं बघा लोक पाया पडायला लागले तरी तुमच्या. कळालं आम्हाला. काय झालं नाही हे असं आमंत्रण सांगायला लावलं होतं किती का? चांगलं सांगितलं मी बघा बरं लोक पाया पडायला लागले बापांनी तुमच्या. लग्न बिग्न इथून मागे केल्यात का नाही? लावलं होतं. मला एक सांग आतापर्यंत हक्काने आयवर कुठं मागत येत कोणच्या लग्नात तुमच्या घरी आलत का कुणी? नाही भाऊ अरे काय दांदा आहे हा? 300 रुपये टाट जेवायचं आम्हाला आहे ना 300 रुपये द्यायचे आणि मग खायचं का नाही तसं कोण म्हणलं आले कोणच्या वावटपणाचं अरे कळस काय तू गडी माणूस आहे का बाय?
काय झालं त्या बाईला विचार काय सांगते बाई घोड लावून आली आम्हाला कण 3,000 मला म्हणे ए, 3,000 करायचं. काय सांगितलं तू यांना मी काय म्हणले भाऊ तुम्ही म्हणले ना आयर करायचं असतं म्हणून मी ते सांगून आले. तुला कोण म्हणलं याला आहाराचं सांग म्हणून तुम्ही मला घरात काय म्हणले होते तुझ्या भावाला सांगितलं होतं मग मी सगळ्यांना सांगून आले अरे घरातली माणसं मोजीन तसं आहे वर तुमच्याकडे किती माणसं येणार? आमच्या मला पाडून विचारलं. उपकार केले का काय तुम्ही पोरं मला अरे 500 बाबा, रुपये चुकलं माझ्याकडून झालं धक्का मार म्हणतो, धक्का मला पास 500 कर. रुपये 300 अरे. रुपये टाटा आणि 200 रुपये माझ्या पाकिटात ही बिचार कामाला जाऊन खातय यांनी 6 माणसं सांगितली तर 3,000 रुपये आयवर सांगितलाय काय चोऱ्या तुम्ही काय करायच्या? म्हणले मला आयर करायला लावायचा मग मी सगळ्यांना आयर करायला लावला तुझ्या भावाला सांगितलं येडे गचपणी टोला टाकतो तुला यांना कोणी शेजारी पाजाऱ्याला सांगितलं काय आता आहार मला वाटलं यांना सांगताना जर चुकलं शिवाय कर? दिल्या शिवाय द्यायचं काय कारण तू मग आयर नाही आणणार म्हणली ती नाही नाही तुम्ही पोरं सोरं काढून काय आमच्या उपकार केले का गावाव केल्यात हा? ते म्हणले अरे आयर कुत्रे आणणार तरी येईन का लग्नाला अशेनी आयर आणणार अरे नाही या म्हणले. बिचाऱ्याला एक दिवस निघाला असता ही सकाळ धरून हिला माझी गाडी घ्यायसाठी 3 किलोमीटर हिंडत आहे मी सगळ्याला आमंत्रण सांगितले बरं का हा. आता मा काय आलंय मला जायचं होतं नगरला म्हणजे लग्नाचं उरकितो हिला म्हणलं फक्त तू वस्तीवर सांगतो तिने ह्यो राडा करून. शेजारी पाजाऱ्याला इकडे बांगड्या- तिकडे जाता. वहिनी, हिनं सांगितलं तुम्ही बांगड्या आहेत अजून मग बांगड्याला किती पैसे आणायचे काय तसं यांनी नव्हतं सांगितलं नाही मला. ना हा, तेवढं तरी बरं झालं मला तर तिचा- म्हणले का मला या ना घरी मी माफी मागवतो तिचा लहान मेंदू कमी आहे. पहिल्यापासून तुम्हाला माहिती अरे आहे. त्याला चालना देत जा तू अरे शरीराने वाढली पण आता तिचा मेंदू नाही चलत तिला एक सांग धंदा. तिला मी काय सांगितलं होतं तुझ्या भावाला म्हणा आयर कर तरच माग उभा राहा नाही नाही मेंदू नाही चालत आणि पोरं पोरं सोराचं बरं जमलं पार लग्नापर्यंत आणल्यात ती बरी झाली पोरं कोणाला बी होते राव अरे काय कोणाला होत्यात पण ती बुद्धीनीच होत्यात ना का काय येड्याला होत्यात कुठं? पोराचा आणि बुद्धीचा काय संबंध आला बा चायला हे काय हाजे उपकार केले रे बाबा तुम्ही ना इथं भेटले मला वर नका भेटू कमीत कमी गाठी सुद्धा नको पडून देऊ असल्या माणसांच्या नाही का? मला काय चुकलेलं नाही सकाळी म्हणले होते ही म्हणे तुम्ही वर बरं काय म्हणले असते मला तुला काय आयर सांगितलं का म्हणलं तुला आहेर करायचं त्यांना मागायची भीक मागायची पण कोणी तुम्हीच सांग मला सकाळी म्हणले होते ना अरे काय मी- तुझा काय गुडघ्यात लग्नाचं मेंदू आहे आमंत्रण का? नव्हतं. काय भीक मागायला म्हणे? आल्यावर आलती. मला तू सांगता भिकारी आवला ते. तिकीट फाडावं लागत आहे आणि असा धंदा तू तुमच्या आईवरच आहे बरी नाही गेटला ठेवली तुझी बायको तिथं पैसे लागत होते ना उसने मागायला यायचं ना फकटा बोल 15,000 रुपये ह्यांनी दिले असते दिले असते यांनी काय झालं रे? काय रोगावला होता आम्हाला द्यायला तरी तुला पण तू गडी होता तो यायचा अशा चुकलं बाबा भिकाऱ्यावानी म्हणून. मागत आहेत. अरे बाबा एवढी माफ धान करा लागते ना तुमची. अरे माफ सोन्याचे पैसे ही चोरी करायला निघाली होती 300 रुपये म्हणलं मी ते तर चोरून आणली मी म्हणजे. चालले होते वस्तीवर त्या मागायला ही म्हणली ही दुसऱ्याकडे मागायचं. दुसऱ्याकडे एवढे भेट मागावं मग नाही तुला माझ्याकडे आयर पैसे तर म्हणलं. मग मी काय करू आणि- आता आहेरच तुला पाहिजे 300 रुपये खायचं तर आता तुला याची माझ्या गमत वर. अशी होती ना ना ह्या बिचारायची हं. माणसं तर सगळी लागणार न्यायची आणि 3,000 मी म्हणलं तेवढाच एक दिवस निघेन अहो, सकाळ धरून 3 तास झालं बघत नाही हो फुकट जेवण कोण म्हणलं तुम्हाला हिच्या काय नादी लागले तुम्ही ही बायको तुम्हीच म्हणले ना सकाळी बांगडे, काय मेंग आयर आणायचा तिचा म्हणून विषय सोडून द्या आणि गावात चर्चा करू नका मोठ्याला म्हातारपणाला. चालला ना ते रात्रीचं घेतलंय ठोकून काय खालबाद्यात शेंगदाणे कुटीत होती तिला बोट गेलेलं सगळं माहित नाही वरून आणले तुम्हाला तरी नाना चावलं बरोबर आहे तुम्हाला काय सांगितलं? काय नाना, म्हणलं, कशी काय कळलं? सांभाळली हो तुम्ही आता मला माहितीये कशी सांभाळी काय सांभाळी आता झालं गेलं आता काय बरं, मला पोरांचे एक लग्न सांग झाले लागणार म्हणजे विशेष यावा का नाही यावा? यार काय तू नाही तर नाही, काही मी तर हे नाही हात्यावर येणार. घेतलं. होय, होय, पैसे नाही आणि आमच्या माझ्याकडं. मध्ये नका येऊ. हा. होय तुम्ही पैसे नका देऊ तुम्हाला कोणी आहेर माहितलं नाही हिच्या काय नादी लागले पण तुम्ही लागणार मी बी तुमच्या पोराच लागणार नाही ना. ए, नाही आपण लग्नाला जाऊ मग पण- आम्ही ए, आलोच काय आला इथं पण एक काम करा बा फक्त एवढी व्यक्ती नजर पडली की लापा कुठं पाहिलं होय तिने परत मागू द्या हा. तिला नाही मंडपात हाणली मी तर मला बी विचार नाव दुसरं ठेवा असं बोल बोल, होय. सविस्तर ना ना फळ असं म्हणलं झाड कसं असेल बरं काय असं? अरे कोणच तो नाही घेत तो याला नाही सुधारत काही नाही नाही यांनी सकाळ सकाळ टाकलेली फळ असं असेल त्या म्हणजे मस्त- बघा झाड ना. कसं अरे आई कशी आणि असेल त्यांच्या इथे? पोरीचं मग आईचं लग्न काय आहे. करायचंय तुम्हाला हे देऊ किती काय danger पुस्तकं असेल. वाचायच्या? याला जेवायला यायची का नाही? नको हे यायची आपल्या का नाही आमच्या ए, घरी? मी तुमच्यावर थोडं जाणार का मग आम्ही या जाणार बायाचं चाललंय, जायचं कुठं झालं हा. त्यांच्या आई आलती का आपल्याला आमंत्रण सांगाय फर्निचरची गाडी खाली करतो घरी तुमच्या ए घर न खाली करू मंगल करायला टाकायची ती आम्ही शिवाय बसल्या आता तुला कसं काय शेत दिलं कोणी भाडं नाही आयर करायचं इकडे इकडे तू इकडे कुठं चालली त्या त्या गाडीवाला काय शिव दिल्या मी कुठं शाळेशिवाय अरे तू काय डोक्यात लागली का तू पाय पडू का काम कर नाश करू राहिली. गाडीवाल्याला असं सांगितलं असं आणि एखादी वस्तू फुकट टाकून जा नाही तर तुझा सुंबा लागणार सुद्धा नजर पडू नको लय अवघड आहे बाबा तुमच्या लग्न त्याला म्हणले असेल तुला भाडं नाही लागण्याचं आहेर म्हणून भाडं हा, ते केस- फुकट टाक आणि तसं नाही केस आणायची रोख आणायची तर लग्नात यायचं बघ आता ह्यो दादा. एक काम पुण्याच्या करतो आखरीतच बर लग्न, का पुण्याच्या आखरीतच बाया आहे. लग्न लावितो मी पाहुण्याने जर विचारलं वार माई कुठे गेली सांगतो मिली हिला घरात कोंडितो आता तिला 2-4 दिवस घराच्या बाहेर येऊन देत हा नाही नको सोड बाबा नसतानी रे पाहुणे हाय ती बी नाही व्हायचं तुम्हाला सांगतो लग्न हाय ती मोडून जाईल
निम्या काय पळून जातील तसं? लोक जरा माणूसच नाही लागणार काय वरमाई जर लागणार माग पळायला लागली ना लोक जेवण सुद्धा तुझं तसंच राहील. ही एखादं जेवते ताटून उठायला बस बाई, उठ म्हणेन 300 दिन नाही तर उठ. ते जर खाऊन जर नाही जुलाब लागले पोटात दुखलं तर तिथून पुढे नाही एवढं नसेल तसं नाही व्हायचं 300 तुम्ही दिल्यावर काय टेन्शन नाही नाही. होणार. सांगते. बरं मी माफी मागतो ना तुमची बाबा ना आता बस करा ना काल मोकर माहिती चौ घालता घ्या बरं, मग आम्ही द्यायची चालू का पुढे पुढे जातो ना. जाऊ नको आज संध्याकाळी आपल्याला ती मंगल कार्याला जायची बघायची असं आहे का? जराशी काय काय नाही, नाही मग इथंच राहा. तुम्हाला शेजारी पाजारी तुम्हाला काय किंमत आहे की नाही रे मस्त माणसाची किंमत आहे का आज येताना उद्या येताना तो दिले हात्यार लावून आणि आमच्या आईला कुत्रा लावलाय तिथे तीच गेलं कुंकड. बरं झालं तुम्ही बाईक नव्हती हा ना, नाही नाही तर अजूनच झोपी यायला ती म्हणली सर काय तो खर्च बिर्च आहे का?" म्हणजे माझ्या घराच्या आईला कुत्रा लागला असता. मीला कोंडी तर 2-3 दिवस घराच्या बाहेर नाही गेलो. 2-3 दिवस नको हो येऊ घरात देऊ. हो घरात तू तरी अशी नको रे लग्न धरू पुढं बायकोला समजून सांग. नाही तर ना, ही उद्योग वाढणं एवढं सोपं नाही. कुत्र सुद्धा नाही राहणार लागणार. बरोबर आहे ना सगळ्यांच्याच बायका येड्यात घ्यायच्या हे सारख्या असलं शिव्या देते एवढा तडतड देते आपल्याला नाही खाल्ल्यावर हागवणीवर लागलं नाही लागायचं काय होतं आपलं सविस्तर खाऊन आईवर बी करू. जाताना तुला पण गोळ्या घेऊन जातो तेच करा गेला तीच बी वाटायला लागली. हा, नाही नाही काय नाही हो ना आपलं बंदोबस्तात जायचं. शिव्या दिल्या बाई मला चला जाऊ बरं दे. जाऊ द्या त्या बिचाऱ्यांचं लग्न आहे जाऊ द्या त्यांनी जाऊ जाऊ मारा आपण जोडीदारी ती आमची. 500 रुपये उसने भेटले तर 500 नाही 1000 आणा आता चालली 500 पुन्हा गुंडाळायला.